मी एक नवीन प्रवास तुमच्या सगळ्यांच्या समोर घेऊन येते YouTube चॅनल थ्रू, ज्याचं नाव आहे मनाचा प्रवास. हे सेगमेंट आहे साधारण 8 ते 10 एपिसोडचं. आय डोंट नो म्हणजे ह्याच्या पुढेही मी ते सेगमेंट नेणार आहे. पण आत्ता तरी हे 10 एपिसोड्स असे असतील की जे तुम्हाला बघून खरंच खूप तुमच्या मनातले प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर योगा, हेल्थ टिप्स, मग स्किन केअर टिप्स, मग प्रेग्नन्सी योगा, प्रेग्नन्सी डाएट हे सगळे इन्क्लूड होणारच आहे. पण मला असं वाटतं की मनाचा प्रवास हे जे सेगमेंट आहे तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल. प्लीज प्लीज हे चॅनल बघायला विसरू नका. हे चॅनल कधी सुरू होणार आहे, एपिसोड्स कधी बघायला मिळणार आहेत, हे लवकरच तुम्हाला कळेल. हाय नमस्कार, मी रोहन दसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज विशेष काहीतरी खास घडणार आहे, कारण का वनश्री पांडे आणि माधवी निमकर माझ्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्डमध्ये. सगळ्यात पहिले तर कशा आहात? मस्त, खूपच छान आणि एक्साइटमेंट आहे ज्याविषयी आपण आज बोलणार आहोत त्या कारण विषयाची. खूप आज खास आहे, कारण का मनाचा प्रवास हा एक वेगळा सेगमेंट तुम्ही घेऊन येताय प्रेक्षकांसाठी खास. मी जितका उत्सुक आहे तेवढेच प्रेक्षक देखील उत्सुक आहे आणि तुम्ही देखील आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी उत्सुक आहात. मला तुम्हाला विचारायचं नेमका काय आहे हा मनाचा प्रवास सेगमेंट? ऍक्च्युली वेगळा सेगमेंट आहे. मी नक्कीच असं म्हणेन की विषय थोडासा वेगळा आहे. आम्ही ऍक्च्युली हा विषय निवडायचं ठरवलं कारण आपण सगळीकडेच आता वेगवेगळे पॉडकास्ट बघतोय, Yes. ज्याच्यामध्ये ब्युटी टिप्स हम्म. किंवा हेल्थ टिप्स, मग मेकअप कसा करायचा, हे सगळंच आपण बघतोय. बरोबर. पण मला असं वाटतंय की मेंटल हेल्थच्या बाबतीत जास्त बोललं जात नाही हम्म. आणि तिथे कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. कारण की मी अशा केसेस आजूबाजूला बघितल्याच होत्या की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे, पण ते इतकं खोटं जगतायत की ते लाजतात. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे खरं समोरच्याला कळू नये किंवा समोरचं नावं ठेवतील आपल्याला किंवा जजमेंटल होतील समहाव. सो मला असं वाटलं, ज्यावेळेला मी या प्रोसेसमधनं गेले, माझ्याही आयुष्यामध्ये बॅड पॅच येऊन गेला, तर त्यावेळेला मला असं वाटत होतं की हे खरं तर बोललं पाहिजे, नाही तर आतल्यात खूप जास्त त्याचा परिणाम वाईट होतो, आपल्या शरीरावर सुद्धा होतो. सो मला असं वाटलं की हा मनाचा प्रवास जो मी इथपर्यंत आणला, कशी मी ओव्हरकम केलं किंवा Yes, yes. काय पद्धतीने ओव्हरकम केलं, तर मला असं वाटतं की अशी मी नाहीये. रादर आपल्यातले खूप जास्त लोक असे आहेत की ज्यांना खरोखर खूप त्रास आहे पण ते सांगत नाहीयेत. आणि अशी उदाहरणं ज्यावेळेला मी आजूबाजूला बघितली त्यावेळेला मला असं वाटलं की या विषयाला हात घातला पाहिजे. ठीक आहे, आपण बाकी तर हे करत राहूच पुढे, म्हणजे योगा absolutely. आणि बाकी डेली Yes, रुटीन, yes, yes, yes. लाईफस्टाईल, मग अजून वेगवेगळ्या टिप्स, मग प्रेग्नन्सी टिप्स, आफ्टर प्रेग्नन्सी योगा, हे सगळे विषय आहेतच. पण मला असं वाटलं की आधी हा विषय हाताळला जावा आणि मला असं वाटलं की वनश्रीच्या सोबतच ही सुरुवात केली जावी. कारण की एकतर ती हीलर आहे, टॅरो कार्ड रीडर आहे आणि खूप साऱ्या मॉडॅलिटीज तिने केलेल्या आहेत. सो ज्यावेळेला मी तिला माझ्या बॅड पॅच मध्ये भेटले, त्यावेळेला ऍक्च्युली ठरवलं नव्हतं. आता हा विषय निघालाच आहे तर मी बोलते, ठरवलं yes, yes. नव्हतं. आम्ही अशाच एका प्रीमियरला भेटलो होतो आणि खूप वर्षानंतर आमची भेट झाली आणि मग आम्ही कनेक्ट झालो परत की अरे यार किती दिवस झाले आपण टच मध्ये नाहीये यार. मग एक दोनदा मी घरी आले. घरी आल्यानंतर मला तिचं हे हिलिंगचे सेशन्स मला माहित होते, क्लायंट्स येतात तिच्याकडे किंवा खूप सारे क्लायंट्स आहेत तिचे. सो त्याच्यानंतर मी ना पटकन माझं असं झालं की 2-3 भेटीनंतरच, तिच्याकडे 1-2 सेशन केल्यानंतरच मला प्रचंड रिलीफ जाणवला. आणि एक तर ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि शी नोज मी व्हेरी वेल. त्याच्यामुळे आणि मुळात म्हणजे शी इज नॉन जजमेंटल पर्सन, किंवा तिने कधीच कोणाला असं जजमेंटल नाही केलं. म्हणजे जे मी आता तिच्याही लाईफमध्ये काही काही घटना घडून गेल्या असतील, पण तिने मला कुठलंही साच्यात न बसवता की बाबा ओके लाईफमध्ये घडतात गोष्टी, काय झालंय असं, हे सगळ्या नोटवरती, मग स्ट्रेस असो, काही प्रॉब्लेम्स असोत माझे, ते मी इतकी मोकळेपणाने तिला सांगितले आणि मला फार रिलॅक्स वाटायला लागलं. सो मी सहज तिच्याकडेच येताना कारमध्ये माझा असा विषय झाला, वनश्री विचार आला मनामध्ये की अशी किती लोक असतील ज्यांना करेक्ट माणूस मिळणं गरजेचं आहे. बरोबर. ओके, ज्याची वाच्यता कुठे बाहेर विचित्र पद्धतीने केली जाणार नाहीये, किंवा तुम्ही नक्की काय आहात. तुझ्या फक्त वाईट गोष्टींवरतीच फोकस न करता, तुझ्यामध्ये जर 2 गोष्टी वाईट असतील तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मग जजमेंट करायचंच झालं ना, तर तुम्ही जजमेंटल व्हायचं झालं तर तुम्ही चांगल्या गोष्टींवरती व्हा. 1-2 गोष्टी वाईट, कोणामध्ये वाईट गोष्टी नाहीयेत. आपण सगळे काय सर्वगुण संपन्न नाहीच होत ना. वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी आपल्यातनं घडलेल्या असतात. पण कुठेतरी ते गिल्ट एवढं दिलं जातं समाजाकडून की तुम्ही खूप स्ट्रेस्ड होता आणि त्याचा परिणाम कुठे तुमच्या शरीरावरती व्हायला लागतो आणि ते इतकं भयंकर आहे. ज्यावेळेला मी या प्रोसेसमधनं गेले, सो मी म्हटलं वनश्री आपण सुरुवात करूयात का अशा गोष्टीला. आपण युट्यूब चॅनल सुरू करून आणि
आपण ना फक्त ही एक सेवा म्हणून सुरू करूया की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे आणि तुला करेक्ट पर्सन कडे जायचं असेल तर मला असं वाटतं की वनश्री बाबा आपण सेफ ठिकाणी आलेलो आहोत. ओके, ह्याचं कुठे ही 4 ठिकाणी जाऊन माहितीये का ती पण आली होती, हे पण आली. तर ही जी कुरूर असते ना प्रत्येकाची, तुला माहितीये का ह्याचं असं चाललंय, तुला माहिती तर वाय लाईफ मध्ये प्रत्येकाचं पर्सनल लाईफ आहे आणि ते का तुमच्याकडे स्वतः कोणाकडे कोणी ओशाळं नाहीये, कोणाच्या घरी येऊन काही मागत नाहीये. त्यांचं लाईफ त्यांचं आहे, त्यांच्याकडे घटना काही घडलेल्या असतील, तिची मनस्थिती वेगळी असेल, तिच्यावरची आलेली वेळ वेगळी असेल. पण तुम्ही अशा पद्धतीने पटकन ज्यावेळेला जजमेंटल होता ना, म्हणूनच लोक तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स बाहेर पटकन सांगत नाहीत. तुम्ही एक वेगळ्या दृष्टीने माणूस म्हणून त्याच्याकडे बघितलं तर ते होऊ शकतं आणि हे सगळं मी शिकले वनश्रीकडनं. तर मला असं वाटतं की ह्या बाबतीत आता सुरुवातीलाच मी खूप काही बोलले, तर याच्याबद्दल एक्सप्लेनेशन जास्त वनश्री देऊ शकेल. मला वनश्रींना विचारायचं आहे की एकंदरीत स्पिरिच्युअल हिलर ही नेमकी काय कन्सेप्ट आणि कशा प्रकारे हे सगळं काम चालतं? मला तर असं वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये एक हिलर आहेच, पण आपण त्याला एक्सपोज होत नाही किंवा त्या गोष्टींकडे बघत नाही. आता माधवी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा फारसं काही मी वेगळं केलं नाही. 1 किंवा 2 सेशन्स आपण घेतली होती, तिच्यातच ते सगळं होतं. फक्त आपल्याला ना कोणीतरी गाईड करणारं, नॉन जजमेंटल, आणि ठीक आहे बाबा चुकली आहेस, ठीक आहे, त्या चुकीतनं काय शिकली आहेस आणि पुढे ती चूक न होण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे, हे हिलरचं काम असतं. बेसिकली हिलिंग मध्ये खूप प्रकार आहेत. प्राणिक हिलिंग आहे, चक्रा हिलिंग आहे, आपलं रेकी हिलिंग आहे. सो मी कनेक्ट झाले चक्रा हिलिंग बेसिकली, कारण चक्रा सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट घटक असतात. घटक म्हणण्यापेक्षा पण चक्रांमुळे आज आपण आयुष्य जगतोय. सो स्पिरिच्युअल हिलरचं मेन काम आहे की तुमच्या आयुष्यात कुठेही तुम्ही अडलेले असाल, इमोशनली, मेंटली, फिजिकली, तो वेगवेगळ्या मोडॅलिटीज थ्रू आम्ही त्या गोष्टी हील करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये मग स्विच वर्ड्स आहेत, ब्रेसलेट्स आहेत, ऑइल्स आहेत, सॉल्ट्स आहेत, जेणेकरून तुमच्या ऑरामधनं आणि चक्रामधनं तुमचे ब्लॉकेजेस जे आहेत लहानपणापासून असतील, तुम्ही पिअर ग्रुपमध्ये असताना मुलांनी काही तुम्हाला बुली केलं असेल, ते काही तुमच्या वुंड्स असतील, किंवा इव्हन आपल्याला खूप लोक क्रिटिसाइज करत असतात, तर हे जे स्वतःबद्दलचे एक जजमेंट्स असतात आणि मग ते आपण ना ते रिलीज नाही करत. आपण रोजच्या रोज अंघोळ करतो, दात घासतो, पण आपण रोजच्या रोज मनाची शुद्धता नाही करत. सो स्पिरिच्युअल हिलिंग जेव्हा तुम्ही घ्यायला सुरुवात करता तेव्हा एक एक तुमचे पूर्वीचे वुंड्स आहेत, जे ब्लॉकेजेस आहेत, ते हळूहळू तुम्ही काढून एका नव्या दृष्टिकोनातनं स्वतःला बघता आणि मग कळतं अरे हे आपल्यातच होतं. सो हिलरचं काम हे आहे की तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देणं आणि जे ब्लॉकेजेस आणि जे बॅगेज घेऊन तुम्ही जगता इतके वर्ष की ही अशीच, आता जसं ही विलनच आहे, तो लोकांची दृष्टिकोनात ही अशीच आहे रिअल लाईफ मध्ये पण की ही संसार मोडणार पण असं नसतं. तर कसं असतं की आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगत नाही. आपण घरामध्ये केरसुणीने केर काढतो, स्वच्छता करतो, पण समजा 1 वर्ष केर काढला नाही तर धुळीचा थर जमा होतो. तसं मनाचं असतं. मन तुमचं तुम्ही नाही ना गोष्टी तुम्ही रोजच्या रोज तुम्ही एक्सप्रेस केल्या तर मग ते ना काय होतं, स्प्रिंग इफेक्ट सारख्या ब्लास्ट होतो. आणि जेव्हा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा मनामध्ये तुम्ही गोष्टी साठवल्यात, ब्लॉकेजेस आहेत, बॅगेजेस आहेत, ते तुम्ही एक्सप्रेस केलं नाही तर ते आजारपणातनं बाहेर येतं. सो स्पिरिच्युअल हिलरचं काम हेच असतं की तुमच्या आतमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच नवीन पद्धतीने थ्रू मेडिटेशन, थ्रू रेकी, थ्रू चक्रा बाहेर आपण काढण्यासाठी मदत करतो. मला माधवीला विचारायचं की योग साधना ही आणि स्पिरिच्युअल हिलिंग ह्या 2 गोष्टींचा काय संगम होणार आणि कशा प्रकारे तो मनाचा प्रवास तू करणार आहेस? खरं तर योगा मध्ये सुद्धा मेडिटेशन असतंच. म्हणजे योगासाठी वेगळं तुम्हाला बसून मेडिटेशन करावं लागत नाही. ती जी आसनं असतात ना ऑटोमॅटिकली फोकस तुमचा तिकडेच होतो. सो मेडिटेशन होतच असतं. तुम्ही तासभर योगा केला तर मेडिटेशन सोबत होतच असतं. आणि हे जे ना हे स्पिरिच्युअल आहे काहीतरी, हे वेगळं आहे फारच. तर ज्या वेळेला अशी कुठली परिस्थिती असताना मी योगा करताना मला प्रचंड बरं वाटायचं, पण स्पिरिच्युअल जर्नी ही इतकी वेगळी आहे. खरं तर तो 1 तास मला खूप सुखावणारा असायचा, पण त्याच्यानंतर एक संध्याकाळची वेळ झाली की नंतर परत आपण ज्या धरून ठेवलेल्या गोष्टी असतात ना त्याच मला त्रास द्यायला लागायच्या. मग नंतर मला हळूहळू कळायला लागलं होतं की जे घडले ते धरून ठेवू शकत नाही, जे होणार आहे त्याचा विचार करून ते बदललं जाणार नाहीये. सो मी शिकले की मी आज मध्ये जगायचंय. मी आणि खरं सांगते, मी आता ह्या नोटवर आले ना, कोण काय बोलतंय
काय विचार करते किंवा उद्या काय, काल काय घडलं. कारण की जितकं तुम्ही मागचं विसराल तितकं तुम्ही आनंदी राहता. नव्याने सुरुवात तेव्हाच होते ज्यावेळेला ते मागचे दरवाजे तुम्ही बंद करता विचारांचे. सो योगा करताना ऑफकोर्स मला त्याचा फायदा नक्कीच झाला, नाहीतर मग जास्त त्रास झाला असता. पण कुठेतरी माझ्या मुळात मला असं वाटतं फिजिकली काही हार्म न होणं. म्हणजे जर तुमचा व्यायाम रेग्युलर चालू असेल, तुम्ही जर व्यवस्थित स्वतःकडे लक्ष देत असाल. मी डाएट तर ऑफकोर्स पहिल्यापासून करते आणि हेल्दी डाएट. मला ते जंक फूड्स वगैरे मी तसंही खात नाही. पण योगा आणि डाएट याचा मेल चांगला असल्या कारणाने, त्याचा मेळ चांगला असल्या कारणाने मला तिथे थोडंसं मी कंट्रोल्ड होते. पण एक्सेस विचार यायला लागल्यानंतर मग मला ज्याला त्रास व्हायला लागला की ओके मला ह्याच्यातनं मला स्वतःला क्लिअर व्हायचं सगळ्या गोष्टी. असं जेव्हा होतं ना त्यावेळेला मग मला असं वाटलं की आता आपण जरा या गोष्टीकडे वळणं गरजेचं आहे किंवा योग्य त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे. तर मग ह्या दोन गोष्टींमधून हा जो मनाचा प्रवास जो निघाला ना तो एक वेगळ्या पद्धतीनेच निघाला. मग मलाही असं वाटलं होतं की ही जर्नी आणि ही जर्नी एकच असावी, पण नाहीये. हा प्रवास पूर्ण वेगळा आहे. योगा थ्रू जाणारा प्रवास पूर्ण वेगळा आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्च्युली जे योगिक असतात ते तर म्हणजे तास दीड तास नाही करत, ते तर कितीतरी तास योगा करतात. म्हणजे त्यांची एवढी साधना असते, माइंड एवढं कंट्रोलमध्ये असतं त्यांच्या की त्यांना काहीही फरक पडत नाही कुठल्याच गोष्टीचा. म्हणजे राग, लोभ काहीच नाही, मोह, मत्सर काहीच नाही. म्हणजे कोण तुम्हाला येऊन समोर अपमान करून गेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. आणि मला असं वाटतं की ही स्टेज यावी, कारण की जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा फरक पडत नाही ना तर तुम्ही खूप मस्त असता. आणि ऑलमोस्ट माझं असं झालं की मी खूप स्वतःला ह्याच्यातनं इथपर्यंत आणलेलं आता हिच्यामुळे. म्हणजे हिच्यासोबत मी काही सेशन्स केले त्याच्यामुळे सुद्धा. आणि मी स्वतःला सुद्धा तुमची इच्छाशक्ती पाहिजे या सगळ्यातनं बाहेर पडून. तुला एम असलं पाहिजे की मला आता मस्त छान राहायचंय, जे मी गाठलं माझं एम. मी आता कॉन्फिडेंटली सांगू शकते की मला नाही, पूर्वी तरी मला फरक नसता पडत ना तरी मी विचार करायचे अरे बापरे मग कसं काय, अरे बाबा मी आता सिम्पल मी असा रोल करते, निगेटिव्ह रोल करते मी. तर मला असं वाटायचं मी निगेटिव्ह रोल करते, अरे सगळं निगेटिव्ह मान्य आहे मला. याच्यातनं मला नावलौकिक झाले, नेम फेम मनी सगळंच मिळाले मला. शालिनीचं कॅरेक्टर किंवा आतापर्यंतचे निगेटिव्ह रोल मिळत गेले. पण उगाच मला असं टेन्शन यायचं की मी ब्रॅकेटमध्ये फसले का, मग मला फक्त निगेटिव्ह रोलसाठीच विचारणार. उगाच गरज नाहीये या विचारांची. मी उत्तम कलाकार जर असेन, उत्तम काम जर करत असेन, लोकांना जर मी आवडत असेन, तर ऑफकोर्स मला येणारी कामं विविध असू शकतात. आणि तू काय मॅनिफेस्ट करतोयस तेच तुला मिळतं. सो मी जर मॅनिफेस्ट केलं की मला डिफरंट काइंड ऑफ रोल्स मला मिळू शकतात, मी करू शकते. हा कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. मी करू शकते, मला माहितीये. हा कॉन्फिडन्स तुमच्या सोबत असेल ना तर तुम्ही पुढे हा विचार नाही करत. आणि माझं अंतिम ध्येय काय, काम करत राहणं. सो या विचारांचा जो मला त्रास व्हायचा हे सगळं आता फ्लश झालेलं आहे. सो हे प्रवास दोन्ही वेगळे. पण आपण म्हणतो ना की एखाद्या आपल्या मनामध्ये ना खूप सारे दिवे चालू असतात, टंग टांग 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 टांग. तर ना खूप खूप आपण विचार करतो, ओव्हर थिंकिंग घडलेल्या गोष्टींबद्दल तेच 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 सगळे ना एका पॉइंटला फ्यूज उडतो, बंद होऊन जातात दिवे, सगळं बंद होतं. आणि आपण एका पॉइंटला ना डोकं आपलं स्ट्रेस्ड आउट होतं. त्यावेळेला वनश्री सारखे हिलर काय करतात माहितीये का, जरा कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय इकडे, ते नीट करून देते मी कनेक्शन. हा इकडचा लागला दिवा, ओके व्हेरी गुड. आता काय प्रॉब्लेम, अच्छा तो पण ब्लॉक, ओके हे बघ हा सुरू झाला. म्हणजे पटकन एक 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 दिवे सुरू होतात ना, मग आपण परत चालायला सुरुवात करतो, दृष्टिकोन मिळतो. आणि मनाचा प्रवास सुरू करण्यामागचा हेतूच हा होता की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. प्रत्येक वेळेला घेणं ही वृत्ती नसावी, द्यायची वृत्ती पण असावी. कारण जितकं आपण देत राहतो तितकं स्वामी कृपेने आपल्याला मिळतही राहतं. पण मिळेल या आशेने न करता तुम्ही सेल्फलेसली जेव्हा करता तेव्हा आय थिंक, आणि हिल युअर सोल जे माझं हिलिंग आहे ते मला ऑफकोर्स पुढे जाऊन NGO मध्ये कन्व्हर्ट करायचंय. आणि आय थिंक खूप कमी लोकांच्या आयुष्यामध्ये असे चॅलेंजिंग सिच्युएशन्स येतात की प्रॉब्लेम्स म्हणा किंवा चॅलेंजेस म्हणा किंवा दुःख हे सगळ्यांवरती येतं. पण तुम्ही त्यातनं काय करता, काय कसे घडता. प्रेशर पडल्यावरती हिरा पण होतो आणि प्रेशर पडल्यावरती माणूस नेस्तनाभूत पण होतो. पण आय चोज टू, माझ्या सर्जरीच्या ह्याच्यातनं जाताना आय चोज टू बी अ हिलर. कारण मी स्वतःला आधी 3 वर्ष हील केलं आणि कळलं की माझ्यासारखी एक साधारण मुलगी जी सुईला बघून घाबरते ती एवढ्या सर्जरीज करू शकते आणि एवढे हेल्थ चॅलेंजेस असून सुद्धा उभी राहू शकते. तर हे लोकांपर्यंत, कारण आज मी कुठेतरी लुई ह्याचं पुस्तक वाचलं, यू कॅन हील युअर लाईफ, त्याच्यामुळे मी इन्स्पायर झाले. तर कदाचित माधवीचा हा जो प्रवास आहे, माझं जे हे एक कॉन्सेप्ट आहे डोक्यामध्ये, मनाचा प्रवास थोडक्यात, हे बघितल्यावर जर 10 लोक सुद्धा
जर नैराश्यात असतील, निगेटिव्हिटीमध्ये असतील किंवा गिव्हअप करण्याच्या मोडवर असतील आणि हा जर आमचा एपिसोडचा त्यांच्या हाती आला, कदाचित ही ऑर शी विल थिंक की मला गिव्हअप नाही करायचंय. सो ह्याचा हेतू हाच आहे की समाजाला आपण मनाचा प्रवास हा समाजाला देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आमच्याकडनं. हाच साऊंड हिलिंग बद्दल पण सांग. साऊंड हिलिंग म्हणजे माहित नाही. येस, सो जसं मी खूप मोडॅलिटीज करते, टॅरो रिडिंग करते, चक्रा हिलिंग करते, पास्ट लाईफ रिग्रेशन, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आजकाल तर सगळीकडे खूपच बोललं जातं. सो साऊंड हिलिंग पण मी करते की साऊंड हिलिंगने तुमच्या बॉडीमध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, 70% आपली बॉडी जी आहे ती वॉटरने कन्सिस्ट आहे. सो साऊंड हिलिंग, सिंगिंग बाउल जे असतात ते जेव्हा तुम्ही हिलिंग मध्ये आणि मग त्याच्यामध्ये चक्रा मिक्स करता, तुमचे जे ब्लॉकेजेस असतात ते हळूहळू तुम्ही बघाल सेशन्स घेतल्यावरती हळूहळू ते निघून जायला लागतात. माधवीने तो एक्सपिरियन्स केलेलाच आहे. आणि आपण नेचरचाच भाग आहोत, आपण पंचमहाभूतांनीच बनलेलो आहोत. पण कुठेतरी ना हे मॉडर्न आणि हे सगळं ह्याच्यामध्ये आपण विसरून गेलो. आणि असं मला वाटतं की ह्या सगळ्या आपल्याच गोष्टी आहेत, फक्त त्या इंग्लिशहून आपल्याकडे जेव्हा येतात ना, ओ आय एम डुईंग योगा, पण ऍक्च्युअली आपलं योग आहे ते. सो मला असं वाटतं की आपण बाहेरच्या लोकांकडनं ऐकण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचा थोडा अभ्यास करून शोध. आणि माझा आता प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक्स किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकता. चेंज काही होत नसतं, तुम्ही ट्रान्सफॉर्म होत असता, तुम्ही अपग्रेड करत असता. सो आमचा हाच प्रयत्न आहे मनाच्या प्रवासमधनं की तुम्ही ट्रान्सफॉर्म व्हा आणि योग आणि स्पिरिच्युअलिटी काहीही करा, फक्त नॉन जजमेंट, इव्हन स्वतःलाही जज नका करू. एक खूप छान जर्नी आहे. त्या जर्नीचा अनुभव घेत घेत आपल्या मेडिटेशन्स आहेत किंवा मंत्राज आहेत, ह्याचा आपण रोजच्या जीवनामध्ये लाईफस्टाईल म्हणून जर आपण त्यांना शिरकाव केला तर लाईफ विल बी एक्स्ट्रीमली नाईस. की मग कितीही प्रॉब्लेम झाले, चॅलेंजेस आले तरी आपण सहजरित्या ते पार करू शकतो. मला तुम्हा दोघींना एक प्रश्न विचारायचा आहे की जिम आणि योगा ही चर्चा आपण ना नेहमीच ऐकत असतो. म्हणजे युथ आपला कुठेतरी आज जिमच्या ठिकाणी जास्त वळतो. योग साधना जी पारंपरिक चालू आली ती त्यांना एवढी माहिती नाही किंवा जाणून घेण्याचा ते प्रयत्न देखील तितका करत नाही. तर ह्या चर्चेविषयी किंवा या वादाविषयी तुम्हाला काय वाटतं दोघींना? कसं आहे, व्यायाम हा व्यायाम आहे. ते जिम मध्ये तुम्ही करत असाल किंवा योग करत असाल तर हा चॉईस झाला प्रत्येकाचा. म्हणजे आता स्पेशली जिम मध्ये जास्त पुरुषांना जास्त ते बॉडी बिल्ड करायला, मसल्स गेन करायला आवडतं. आणि आजकाल मुली पण दिसतात खूप आपल्याला. पण हा फोकस वेगळा झाला. मला असं म्हणायचं की तुमचं एम काय आहे, तुमचं टार्गेट काय आहे. ओके, सो तुम्हाला जर बॉडी बनवायची असेल आणि तुम्हाला मसल्स गेन करायचे असतील ते योगाने सुद्धा होतात, मी नाही म्हणत नाहीये. पण तुम्ही जिमला गेलात, रेग्युलरली जिम जर तुम्ही गेलात, वेट लिफ्टिंग तुम्ही जास्त करता. योगामध्ये कसं असतं, तुमचं वेट तुम्हाला तुमच्या रिस्टवरतीच लिफ्ट करायचं असतं प्रत्येक वेळी. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचं एम असं असेल की मला जरा बल्की बॉडी पाहिजे किंवा मला लवकर मसल्स गेन करायचे आणि थोडंसं फास्ट मला करायचंय सगळं आणि फ्लेक्झिबिलिटी हे टार्गेट नाहीये. जिम करणाऱ्यांची बॉडी थोडी थोडी स्टिफ असते. पण त्यातल्या त्यात समजा कोणी एक दिवस जिम एक दिवस योगा असं कोणी करत असेल, बॅलन्स करत असेल, तर ती फ्लेक्झिबिलिटी जरा त्यातल्या त्यात येण्याचा प्रयत्न होतो. पण योगा इज अ टोटल डिफरंट. योगा एकतर अतिशय पारंपरिक ही साधना आहे 5000 वर्षांपासूनची. आणि योगामध्ये कसं होतं, जिम मला पर्सनली सांगते, मी जिम मध्ये मी जिमही केलेलं आहे. पण जिम मध्ये कसं होतं माहितीये का, हे माझं वैयक्तिक मत आहे, असं सगळ्यांचं नसेल आणि त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. मला जिम मध्ये गेल्यावरती मला नाही ते असं वाटत की मी व्यायाम करते, बिकॉज एसी ऑन असतात, वारा येत असतो. सो तो मग ते समाधान मिळत नाही मला. ते जोपर्यंत घाम येत नाही ना असा पूर्ण फॅट बर्न झाल्याचं मला समाधान येत नाही. सो मग ते जिम मध्ये गेल्यावर मग ते लाऊड म्युझिक असतं ढिंच्याकडे. सो तुमचा फोकस मला नाही वाटत तुमचा व्यायामावरती होतो. मग ते फक्त तुम्ही बॉडी फक्त लिफ्ट करता तुम्ही, मग तेवढं ते मसलला तुम्ही टेन्शन देता, मग ते मसल बिल्डअप होतात, चला 1 तास व्यायाम झाला, ओके. पण मग काही लोक अशी असतात की जिमच्या ऐवजी बॉडी वर्कआउट करतात, जे बाहेर करतात, क्रॉसफिट करतात. ते एक वेळ मला चालतं, कारण की ते तिथे कुठेही काय म्हणतात त्याला, कुठलं म्युझिक वगैरे नसतं, ग्राउंडवर किंवा अशा ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यामुळे माझं जिमकडे फार कल नाहीये माझा फारसा. योगाकडे म्हणजे मी ते एन्जॉय करते. मी पंखे बंद करायचे, मला घाम आला पाहिजे मग योगा करताना. आणि आय थिंक
फोकस करता आणि 80% तुमचं सगळं योग साधना जी आहे किंवा आसनं जी आहे तुमच्या रिस्ट वरती असतात. तुमची रिस्ट खूपच हे होते, स्ट्रॉंग होते. सो मला असं वाटतं योगा इज, मी तर जसं म्हटलं मेडिटेशन पण होतं तिथे आणि माझं एम होतं फ्लेक्झिबिलिटी. मला फ्लेक्झिबल होणं जास्त आवडतं. त्याच्यामुळे आजही मे बी मी खूप वर्ष योगा करते, त्याच्यामुळे टच वूड मला कधीही 11, 12, 2 वाजता 3 वाजता जरी गेले तरी मला थकवा नाही जाणवत. झोप येईल, नॅचरली आपल्याला झोप येते, झोप आली, पण मला असं नाही होत की दमले मी खूप, असं कधीच होत नाही. किंवा मी घरी आलीये, माझ्या मुलाला सुद्धा तुम्ही विचारू शकता, मी घरी आल्या आल्या कधी पर्स ठेवली आणि सोफ्यावर बसले, हे कधीच मला आठवत नाहीये. हे जाणून बुजून मी करत नाही, पण मला असं वाटतं ते योगामुळे शक्य झालंय. सो ती एनर्जी लेवल टिकवणं, आणि जर ती एनर्जी माझ्या मुलाला जर ती दिसली की आपली आई एवढी आहे, ऍक्टिव्ह आहे, तर आपण पण असं केलं पाहिजे. त्याला पण मग योगामध्ये हळूहळू त्याला इंटरेस्ट यायला लागतो. मग तो पण विचारतो, हे काय करते, तुला हे जमतं आई, तुला हे. सो मला असं वाटतं की ते माझं काम आहे. जर तुला खूप वर्ष काम करायचं असेल पुढे आणि तुला स्वतःला जर हेल्दी ठेवायचं असेल, त्या गोष्टी प्रत्येकाला, म्हणजे काम करा किंवा नका करू, तुमच्या बॉडीला तुम्ही व्यायाम देणं हे फार गरजेचं आहे. आपण गाडी जर सुद्धा फार दिवस आपण त्याला हे नाही केलं तर गंज पडतो. मशिनरी जरी का आपण त्याला चालू नाही ठेवलं तर गंज पडतो. सो तुम्हाला तो व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही तुमच्या बॉडीसाठी. वनश्री, तू काय सांगशील की जिम आणि योगा ह्यामध्ये जी चर्चा होते त्यावर तुझं मत काय? माझं असं म्हणणं आहे की ज्याला जे आवडतं त्यांनी ते करावं. कुठलाही एक्सरसाइज फॉर्म करावा. मी जिम पण केलंय, योगा पण केलंय, एरोबिक्स पण केलंय, झुंबा, सगळं जे बारीक होण्यासाठी असं ते सगळं केलंय. बारीक होत नाही मी, हा प्रश्न म्हणजे तो मुद्दा वेगळा आहे. हा, सो मला असं वाटतं की जिम मध्ये जसं माधवी म्हणाल की म्युझिक असतं, विच इज गुड, चांगली गोष्ट आहे ती, पण एक्सरसाइज करताना तुम्हाला पर्टिक्युलर मसलवर फोकस करणं खूप गरजेचं असतं. आणि योगा, मला अजिबात योगा आवडायचं नाही, मला कंटाळायचं, मला असं वाटायचं किती बोरिंग आहे आणि किती काय हात घालताय. पण लास्ट टू लास्ट इयर पासून मी योगा करायला लागले आणि ट्रस्ट मी, मला योगा आता सध्या माझं स्लिप डिस्क असल्यामुळे मी काही करू शकत नाही. आय एम डाईंग टू डू योगा. पण जिम आणि योगा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी काय, पण माझ्या मते योगाने तुम्हाला एक मनशांती सुद्धा मिळते. तुमचा फोकस जो आहे तो राहतो पूर्ण 1 ते 1.5 तास तुम्ही करता, आणि तुम्हाला जी शांतता मिळते ना योगा करत असताना, ती मला वाटतं मला जिम करून नाही मिळाली किंवा योगा करून. सो यंगस्टर्स आणि आय थिंक बरेचसे लोक आता योगा करायला सुद्धा लागले. खूप लोक येऊन पॉडकास्ट करतात. त्यामुळे कसं आहे ना, जसं आता मी म्हटलं की मनाचा प्रवास, हे एपिसोड जे आम्ही आणतोय ते पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे आता ही जी यंगस्टर मंडळी आहे, हे जे स्पिरिच्युअलिटीवरती पॉडकास्ट करतायत किंवा आता हा प्रश्न तुम्हाला विचारला, हे पुढच्या जनरेशन पर्यंत जाणार कसं? आज मला माझ्या आईबाबांनी काहीतरी शिकवलं म्हणून मला इथपर्यंत कळलं. सो योगा, माधवीला मी तेच म्हणाले की योगा तुझ्याकडे इतकी चांगली ही साधनं आहे, ही तू जर आणलीस तर ही अजून नवीन जनरेशनला सुद्धा मिळेल. सो ज्याला जे आवडतं ते करावं. बट फॉर मी, इफ यू आस्क मी, योगा इज द बेस्ट. क्या बात आहे. बरं, मला तुम्हा दोघींना एक प्रश्न विचारायचा आहे की आता फ्रस्ट्रेशन प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असतं. आपल्या सगळ्यांचं धकाधकीचं आयुष्य सुरू आहे. तरुण मुलामुलींमध्ये आपल्याला फ्रस्ट्रेशन जास्त पाहायला मिळतं की काही जरी चुकीचा निर्णय घेतला की आत्महत्येचा प्रयत्न किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, ज्याने मनस्ताप घरच्यांना देखील होतो, त्यांना देखील होतो, तर हा मनाचा प्रवास त्यांच्यासाठी कितपत हेल्पफुल ठरणार आहे? खूपच. कारण मुळात मी जसं म्हटलं की समाजाला काहीतरी देणं लागतो आपण, या भावनेतनं मी आणि माधवीने सुरू केलंय. हा सेगमेंट आहे त्यातला मनाचा प्रवासमध्ये. मी तिच्याबरोबर 10 ते 12 एपिसोड असणार आहे. पुढे ती योगा आणि बाकीचे सगळे. पण मुळात आजकाल आत्महत्येचं प्रमाण वाढलंय, नैराश्यात जातात, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन. चालता बोलता पण अरे आय एम डिप्रेस्ड. नो, डिप्रेशन इज अ बिग थिंग. सो या एपिसोड्समध्ये आम्ही प्रयत्न केलाय, चक्राबद्दल बोललोय, जर्नलिंग बद्दल बोललोय, की तुमच्या मनामध्ये जर काही इश्यूज असतील तर तुम्ही, मी तर आहेच हीलर, पण माझ्यासारखे अजून जे ऑथेंटिक हीलर्स आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्लीज, हा जो एक टॅबू आहे ना की आम्ही सायकोलॉजिस्टकडे जाणार नाही, काउन्सिलरकडे जाणार नाही, हीलरकडे, कारण ती लाज वाटते की अरे मी हीलरकडे गेले किंवा मी काउन्सिलरकडे गेले म्हणजे माझ्या डोक्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, अरे पागल इसले जारी, असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचे चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने आपलं दुःख, आनंद एक्सप्रेस करत असते. त्यामुळे जसं मी एक्सप्रेस करते तसं माधवी करत असं नाहीये. मे बी तिची गरज काहीतरी वेगळी असेल. सो माझ्या मते तुम्ही डिप्रेशन, ठीक आहे, तुम्ही ज्या कुठच्या फेजमध्ये असाल,
त्या फेजमध्ये ना सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, जे काही चाललंय ना, आता समजा आता मला स्लिप डिस्क आहे, ओके, तर माझ्या बॉडीला स्लिप डिस्क आहे, मला ऍज वनश्री माझ्या सोलला नाहीये स्लिप डिस्क. सो म्हणून मी इथे बसून मी हे करू शकतेय. ज्या दिवशी तुम्हाला हे कळतं ना की तुम्ही यू आर द ऑब्झर्वर ऑफ युअर लाईफ, यू हॅव टू बी द ऑब्झर्वर नॉट द पार्टिसिपेंट, तेव्हा तुम्हाला ना ते एक डिस्टिंग्विश करायला लागल्यावरती कळतं, अरे मग मी माझ्या लाईफला ना छान मोल्ड करू शकते. एखादा क्रिकेटर कसा मॅच 10 वेळा बघतो, तो कुठे चुकलाय, तसं आपल्याला आपलं लाईफ ऑब्झर्व करावं लागतं. तुम्ही ते केलं ना तर तुमचं डिप्रेशन, तुमची एन्झायटी, तुमचं फ्रस्ट्रेशन हे खूप कमी व्हायला लागेल. आणि मी तर म्हणजे आम्ही आपण एपिसोड करूच नेक्स्ट, आपण जे शूट करू, की प्लीज सुसाईड करणं किंवा पळवाट नाहीये. तुम्ही ती फेस करा, त्याच्यातनं तुम्ही विजयी व्हा, त्याच्यातनं मार्ग काढा आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही एक्झाम्पल व्हा. म्हणजे भ्याडपणा करून पळवाट शोधून काढण्यापेक्षा तुम्ही इतकं स्वतःला उभं करा ना की त्यातनं अजून 10 लोक इन्स्पायर होतील. सो मी तर यंगस्टरना सांगे, प्लीज डिप्रेस्ड होऊ नका. कितीही चॅलेंजेस आले, कितीही प्रॉब्लेम्स आले, प्रत्येक चोच आहेत तिकडे दाणे आहेत, जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आहे. दिवस आहे तर रात्र आहे, देव आहे तर दानव आहे, तसं प्रॉब्लेम आहेत तर सोल्युशन्स आहेत. तुम्ही जा हिलरकडे, काउन्सिलरकडे, कसलीही लाज बाळगू नका. आणि आमचा हा प्रयत्न, हे एपिसोड्स तुमच्या कामी येतीलच आणि सजेशन तुम्ही द्याच आम्हाला. आणि मला असं वाटतं, जसा प्रश्न हा होता की यंगस्टर्स मध्ये वाढत चाललंय प्रमाण, पेशन्सच नाहीयेत आता. कारण आज फूड पण इन्स्टंट मिळतंय ना. हेच 30 वर्षापूर्वी मिळायचं का? नाही. परिस्थिती वाईट आहे, काटकसर करून जगणं, मुलांनी आपल्या आई वडिलांना काय कसरतीने आपल्याला मोठं केलंय, वाढवलंय. ही जनरेशन असेल तर ते विचार करतील की, मी तर म्हणेन की ते ग्राउंडेड जास्त असतात, जे गरीब घरातून आलेले असतात, त्यांच्यात सहनशक्ती जास्त असते. परिस्थितीशी मेळ करून पुढे जाणं ना, हे गरीब मुलांना जास्त कळतं. पण जे आता मला असं वाटतं पर्सनली, की ज्यांना सुखसोयी लहानपणापासून सगळ्या मिळालेल्या आहेत आणि ज्यांना माहितीये की मी तोंडातला शब्द काढल्यावर मला सगळं मिळतं, त्यांचे पेशन्स लेवल अतिशय कमी झालेले आहेत. म्हणजे फेल्युअर हे डायजेस्टच होत नाही. नकार पचवणं सुद्धा एक कला आहे आणि ती यायला पाहिजे. आणि काय होतंय की पूर्वीची लहान मुलं, म्हणजे मी माझ्या भावंडांसोबत, नातेवाईकांसोबत खेळायचे, त्यावेळेला समजा हरल्यानंतर ना मी करायची चिडचिड, पण माझी अशी भावंड होते की ठीक आहे, नाही तू जिंकली, हा मी नाही. ओके, पण आता मी खेळताना बघते मुलांना, हरलं ना की जवळपास एकदा मारायला जातात. तिथेच म्हणजे मी फेल झालोय गेम मध्ये, मी हरलोय, एक्सेप्टच होत नाही त्यांना. सो मग पुढची चॅलेंजेस कसे स्वीकारणार? म्हणजे मी एक असं म्हणेन की तुम्ही जेव्हा फेल होता तेव्हा तुम्ही असा एक थॉट आणा की मी समोरच्याला जिंकण्यासाठी एक पाऊल मागे. एक्झॅक्टली. आणि मी रादर माझ्या मुलाला सुद्धा नेहमी सांगत असते की तू प्रत्येक पाऊली जिंकणार नाहीच आहेस. सगळे 365 दिवस तुझ्या आनंदाचे नसणारच आहेत, दुःख वाट्याला येणारच आहे. पण ते सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या तर तू आनंदी, आणि 4 गोष्टी नाही मनासारख्या झाल्या तर मी डिप्रेस आणि मला जगावंसं वाटत नाही. हे मूर्खपणा आहे हा. तुमचा आनंद म्हणजे तुम्ही आयुष्याला इतक्या लाईटर नोटला घेऊन जाता की तुम्ही तुमच्या आई वडिलांचाही विचार करत नाही. मी आत्ता एक केस अशा सोशल मीडियावरती बघितली की त्या मुलगी, ती डिप्रेशन मध्ये होती का काय, तिने आत्महत्या केली. तिची आई रोज रडतीये. म्हणजे हे पेन आहे ना, हे पेरेंट्सने कसं टॅकल करायचं? ती व्यक्ती, तो मूल सुटून जातं, पण मागचे आई वडील बाकीचे सगळे ते कसं डायजेस्ट करू शकणार? मग ही मला असं वाटतं, मी माधवी निमकर म्हणून खरंच तुम्हा सगळ्यांना, सगळ्या यंगस्टर्सना मी हे सांगू इच्छिते की गोष्टी मनासारख्या आज नाही होणार, उद्या नाही होणार, परवा नाही होणार, मे बी वर्षभर नाही होणार, मे बी पुढची 5 वर्ष नाही होणार, पण असं कधीच होऊ शकत नाही की कायम दुःखाचे दिवस आहेत. जसे आपण म्हणतो सुखाचे दिवस कायम नसतात, तसे दुःखाचेही कायम नसतात. तुम्हाला टॅकल करायचे आणि तुम्हाला तिथून शिकायचे त्या परिस्थितीमधनं. मी अनेक फेल्युअर्स मधनं गेलेली आहे, अनेक फेल्युअर झालेले, इथे आलेले घास माझे गेलेले आहेत, पण तरी सुद्धा पण तरी सुद्धा पेशन्स ठेवल्यानंतरच तुम्हाला मागे वळून ज्याला बघताना तर असं वाटतं, काय यार बरं झालं जे झालं ते, मी एक नवीन अनुभव घेऊन पुढे आलो. सो मला असं वाटतं गोष्टी गरजेच्या आहेत. परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवायला येते. सो त्या परिस्थितीत तुम्हाला काय शिकवण मिळते हे काय परिस्थितीतनं काय तुम्हाला शिकायला मिळतं. आणि मी माझ्या क्लायंटना हेच सांगते की
ही सिच्युएशन अशी घडली म्हणून मी आनंदी आहे आणि ती सिच्युएशन मनासारखी घडली नाही म्हणून मी दुःखी आहे. तुम्ही नका पांगळ बनवते ते कुबड जे आहे ते काय म्हणतात त्याला, कुबड्याच म्हणतात ना, ते नका, सिच्युएशनला नका. तुम्ही यू चूज टू बी हॅपी. आय एम हॅपी, म्हणजे मी सकाळी उठल्या रोज म्हणते आय एम हॅपी, आय लव्ह माय बॉडी, आय थँक एव्हरीबडी. जे म्हणतात ना बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. जेव्हा संघात जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा खूप वाईट अवस्थेमध्ये लोक आहेत, पण म्हणून आपलं दुःख कमी नाही होत, पण आपल्याकडे काय आहे ह्याची किंमत वाढायला लागते. त्यामुळे तुम्ही दृष्टिकोन बदललात आणि सिच्युएशन वरती तुमचा आनंद दुःख जर नाही ठेवलात तर आय थिंक यू आर सक्सेसफुल आणि तुम्ही तेच करायला हवं. बरं, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आज गुरुपौर्णिमेचं खास औचित्य आहे. आज दिनवेश एक चांगला, तुम्ही आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहात, अनेकांसाठी इन्स्पिरेशन आहात तुम्ही आजच्या टायमाला. ह्या सगळ्या प्रवासामागे माधवीच्या किंवा वनश्रीच्या कोणाला आयडल मानत होतात आणि कोण आहे आजचा तो स्पेशल गुरु? माझ्यासाठी खरं सांगू का, माझ्यासाठी आतापर्यंत 45 वर्षात जी लोक भेटली आहेत ते सगळे माझे गुरु आहेत. पण प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलेलं आहे. म्हणजे मला ज्यांनी बॅकस्टॅप केलं त्यांच्यासाठी सुद्धा थँक्यू, की त्यांनी बॅकस्टॅप केलं म्हणून मी हुशार झाले की आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही. किंवा ज्या लोकांनी बॉडी शेमिंग केलेलं आहे, ऑफकोर्स माझ्या सर्जरी झाल्यामुळे माझं वजन वाढलं किंवा आत्ताही स्लिप डिस्क, आय कॅन नॉट वर्कआउट, ज्या लोकांनी बॉडी शेम केलं त्यांना सुद्धा थँक्यू की मी योगा करायला लागले. आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी मला जे जे धडे दिले ते सगळे माझ्यासाठी गुरु आहेत. आणि ऑफकोर्स स्वामी समर्थ आहेतच, आणि त्यांच्यामुळेच मी आज जी काही आहे ती तुमच्या समोर आहे. सो गुरुपौर्णिमा आहे तर ऑफकोर्स आई बाबा आहेतच, आणि बाकी सगळे गुरु, सगळे टीचर्स आणि ज्या ज्या लोकांनी जे जे शिकवलंय मनापासून थँक्यू. मला तर असं वाटतं की आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये मी आले किंवा बालपण असो माझं, आपल्याला शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक तर असतात, ते तर गुरु असतातच आपले. आणि मला असं वाटतं मी स्वामींना मानते खूप. स्वामींनी अनेक अनुभव आयुष्यामध्ये मला दिलेले आहेत. म्हणजे मी म्हणतो ना आपण की त्यांच्या लाठीमध्ये आवाज नसतो, त्यांनी खूप वेळा फटके दिलेत मला, पण मला असं वाटतं ते फटके गरजेचे असतात. त्यांनी पदोपदी जाणून दिलं मला की तू कोणावर किती पद्धतीचा विश्वास ठेवायला पाहिजेस. कारण की इतक्या या अनुभवांवरनच, म्हणजे माझ्या आयुष्यात वाईट अनुभवही आले, चांगले अनुभव आले. तसं बघायला गेलं तर अनुभव सुद्धा माझा एक गुरु आहे. त्या अनुभवातनच कारण मी शिकत आलेले. तर मला इतक्या वर्षांनंतर मला असं कळत गेले ना की जे अनुभव तुम्हाला शिकवतं ना, माणूस कसा आहे ना हे तुम्हाला अनुभव सांगून जातो. तुम्ही ज्या माणसावरती, आपले आई वडील सोडून, मी थोडक्यात सांगते, आपले आई बाप आपला गुरु असतो. आई वडील सोडले ना, माझ्यासाठी तरी माझा विश्वास स्वामींशिवाय कोणावर नाहीये. कारण की एवढे धक्के खाल्लेत मी. कारण की माझ्या आजूबाजूची माझी जी माणसं होती, ज्यांना मी आपलं समजवते, आजूबाजूची जवळ रे, म्हणजे आपण काय म्हणतो इतर काय म्हणतात त्याच्याकडे आपल्याला कोण काय, आता आम्हाला ट्रोल करणारे पण खूप असतात, आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे ट्रोल करणाऱ्यांना महत्व द्यायचंच कशाला, किंवा माझ्या मागे जे ही अशीच आहे ती तशीच आहे माहिती का, यांना लक्षच देत नाही मी, कारण की मला त्यांना ते महत्वच द्यायचं नाहीये. पण खूप वेळा असं झालंय की माझ्या जवळची जी माझी माणसं होती ना, ती माणसं ज्या वेळेला आपल्या मागे विचित्र काहीतरी बोलतात किंवा असं झालेलं आहे, त्या दिवसापासनं म्हणजे मी ह्या अनुभवासाठी पण स्वामींना थँक्यू म्हणते की ते गुरुच आहेत माझे. त्यांनी शिकवलं मला या अनुभवातून सुद्धा. कळलं तुला, विश्वास ठेवताना माणूस ओळख, इथपर्यंत आलीच हरकत नाही, ह्याच्या पुढचा प्रवास करशील, मी आहे सोबत. आणि आत्तापर्यंत स्वामींनी मला भले खूप हे दिलेले, म्हणजे काय म्हणतो आपण, अनुभव दिलेत, चुकलेले असताना शिक्षा केलेली आहे, आणि आनंदही भरपूर दिलाय, सुख दिलेलं आहे, माझी स्वप्नपूर्ती केलेली आहे. पण तसंच त्यांनी चुकल्यावरती फटके पण दिलेले आहेत. पण फटके दिले म्हणून हात नाही सोडला त्यांनी माझा, त्यांनी परत आणलं रुळावर. कळलं तुला आता, तर फटके दिल्याशिवाय तुला कळलं नसतं. मग आता कळलंय ना, मी आहे तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस. सो मला असं वाटतं ते खूप मोठे गुरु आहेत. आणि ते ना, ती एक शक्ती असते स्पिरिच्युअल, ते गुरु दिसत नाही. तसंच आहे ना, बघितला तर दगड, मानलात तर देव, ते दिसत नाही. त्यांच्या घटना आहेत ना, त्या सगळं दाखवून जातात. त्यांची जी शक्ती असते ना, त्यांच्यातली ती स्पिरिच्युअलिटी, की आपण म्हणतो ना देव काय आहे, भूताला तू बघितलंयस, नाही बघितलंयस, देव तरी कसा दिसणार. जसं ही म्हणते श्वास दिसतो आपल्याला, हवा नाही दिसत. पण माझ्या मते गुरु माझ्यासाठी, स्वामी आणि माझे आई वडील ह्याच्यासाठी आहेत की तू जसजसा पुढे जातोस ना, खूप शिकतोस, त्या अनुभवात नाही शिकतो, आणि ते अनुभव मला स्वामी देतात. सो मी
मी खूप वेगळ्या लेवलला आता येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की जी व्हॅल्यू आपण स्वतःची केली पाहिजे ती केलीच पाहिजे, नाहीतर समोरचे तुझ्यामधली टीका आणि वाईट गोष्टीच काढायला बसलेले आहेत. कारण की दुसरी जी माझी बाजू आहे ती वरचढ आहे. मग माझा सक्सेस असो, माझं फेम असो, मनी असो, काहीही असो, त्याच्यामध्ये मी वरचढ आहे ना. त्यावरनं मला कोणीच जज करणार नाही. वाईट मला कुठल्या गोष्टींवरनं करतील, ज्या माझ्या एक दोन काही माझ्यातले वाईट गुण असतील त्याच्यावरनं मला जज करतील. पण स्वामीने मला दाखवून दिलं, तुला तुझी वर्थ कळत नाही ना बाळा, म्हणून हे होतंय. आता कळली, मग आता तू व्यवस्थित तुझ्या मार्गावरती जा. सो असे वेगवेगळे माझ्या गुरूंनी म्हणजे स्वामींनीच मला असे अनुभव दिलेले आहेत. क्या बात आहे. ती एक गोष्ट आपण म्हणतो ना की देव आपण म्हणतो की तो निराकार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही, तो आपण दिसू शकत नाही, पण त्याच्यापर्यंत पोहोचवणारा तो गुरुच असतो. त्याचं जे दर्शन आहे त्या निराकार स्वरूपाचं आणि त्याच्या ज्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज आपल्या डेली जीवनामध्ये घडतात त्या गुरुमुळे. एक्झॅक्टली. आता तुम्ही शेवटचं फक्त बोलते मी. आता ना आपण मगाशीच बोललो होतो की ना आता हे वर्ष शनीचं वर्ष आहे. अरे साधारण सगळे घाबरलेत. 2022 शनी 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 काहीतरी वाईट झालं, बापरे शनीचं वर्ष आहे, मला अचानक काय झालं, शनीचं वर्ष आहे, हे सुरू व्हायला लागलेलं आहे. आणि शनी वक्रीमध्ये शनी आता बघ आता काय होणार आहे. म्हणजे साधारण लोक एवढी घाबरलेत. तर मला त्या सगळ्यांना खरंच सांगावं असं वाटतं की तुम्ही हे प्रेशर घेऊ नका. कुठलाही देव, कुठलाही देवता कुठल्याही ग्रहामध्ये गेला तरी तो भक्तांचं नुकसान नाही करत. तो जे काय त्याला ती कर्मांची शिक्षा देत असेल ना, त्याच्यानंतर तुमचं चांगलंच होणार आहे. ती शिक्षा देणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होणार नाही. नाहीतर कुठलाही देव आपल्या भक्तांना त्रास देण्यासाठी राशीमध्ये बदलत नाही. तो या राशीत गेला म्हणजे आता कडक, आता म्हणजे संपला चूक, आता म्हणजे वाटच लागणार आहे, असं अजिबात नाही. तो शिकवायलाच आहे. लेसन्स जे आहेत तुम्ही ते शिकत नाही, आणि जसं पहिलीतनं दुसरीत जाताना परीक्षा देतो तशी देव आणि हे सगळे परीक्षा बघत असतात. आणि जाता जाता एवढंच सांगेन की तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला ट्रीट करता तशी लोक तुम्हाला ट्रीट करतात. द वे यू फील अबाउट युअर सेल्फ, यू आर गोइंग टू अट्रॅक्ट दोज काइंड ऑफ पीपल. त्यामुळे तुम्ही स्वतःची सेल्फ वर्थ ओळखा. लोकांनी तुम्हाला नावं ठेवलीत, लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात, दॅट डझंट मेक यू दॅट. की जेव्हा मला हे कळलं 2016ला, तेव्हा कळलं की अरे बापरे, लोक जे माझ्याबद्दल बोलत होती ते नाहीये, मी वेगळीच आहे काहीतरी. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला क्रिटिसाइज करणं, नावं ठेवणं, स्वतःला त्रास करून, टॉर्चर करून, तिथे मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जायला. तर ते नाही करायचंय. खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, आम्ही त्या मनाच्या प्रवासमधनं तुमच्यासमोर आणणारच आहोत. जर्नलिंग आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि प्लीज स्वतःला कधी कमी लेखू नका. लव्ह युअर सेल्फ. जाता जाता एवढंच म्हणेन, एक प्रेयर आहे सिम्पल, होपोनोपोनो. स्वतः रोज हार्टवरती हात ठेवा, डोळे बंद करा, स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, वनश्री आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. स्वतःशी आधी कनेक्ट व्हा, मग बघा द वे यू विल ट्रीट युअर सेल्फ, पीपल आर गोइंग टू ट्रीट यू. थँक्यू. खूप छान वाटलं तुम्हा दोघींशी गप्पा मारून. बऱ्याच गोष्टी नवीन आम्हाला देखील कळाल्यात आणि हा जो मनाचा प्रवास हा लवकरच आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि हा जो प्रवास आहे असाच चिरंतर सुरू राहू दे, जेणेकरून तो आपल्या सर्वांसाठीच खूप हेल्पफुल ठरेल. आणि यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मी एक नवीन प्रवास तुमच्या सगळ्यांच्या समोर घेऊन येते युट्यूब चॅनल थ्रू, ज्याचं नाव आहे मनाचा प्रवास. हे सेगमेंट आहे साधारण 8 ते 10 एपिसोडचं. आय डोंट नो, म्हणजे ह्याच्या पुढेही मी ते सेगमेंट नेणार आहे. पण आत्ता तरी हे 10 एपिसोड्स असे असतील की जे तुम्हाला बघून खरंच खूप तुमच्या मनातले प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर योगा, हेल्थ टिप्स, मग स्किन केअर टिप्स, मग प्रेग्नन्सी योगा, प्रेग्नन्सी डाएट, हे सगळे इन्क्लूड होणारच आहे. पण मला असं वाटतं की मनाचा प्रवास हे जे सेगमेंट आहे तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल. प्लीज प्लीज हे चॅनल बघायला विसरू नका. हे चॅनल कधी सुरू होणार आहे, एपिसोड्स कधी बघायला मिळणार आहेत, हे लवकरच तुम्हाला कळेल. थँक्यू.